पद्धतीने सार्थकी जावा याचं उत्तम उदाहरण या गजरातून मांडण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यावरती समाज प्रबोधन थोडंसं होईल नाही होईल असं भाग नाही, जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न करेन। गजराला सुरुवात करतोय। म्हणूनच तुमच्या नावाचा गजर कराया, स्थानेश्वराला विनंती करूया, त्याला साकडं घालूया। तुमच्या नावाचा गजर कराया आलो मी येथवर, तुमच्या नावाचा गजर कराया आलो मी येथवर, स्थानेश्वरा पावा कलियुगामध्ये भजन आणि भजनाचे प्रबोधन हे आहे। पण या परमेश्वराची, या स्थानेश्वराची आपण हा हॅलो माईकमध्ये हॅलो, या परमेश्वराची भक्ती भजनाद्वारे कीर्तनाद्वारे प्रार्थनेद्वारे कशातून या परमेश्वराची भक्ती करता येते। आपलं स्वतःचं तन मन धन शुद्ध ठेवून त्या परमेश्वराची जर आराधना केली, त्या परमेश्वराला जर मानलं तर तो आपल्याला पावतो। त्याची मनापासून जर भक्ती केली तर ती भक्ती त्याच्या पायापर्यंत, त्याच्या हृदयापर्यंत पोहोचते आणि तरच तो आपल्याला प्रसन्न होतो। म्हणून काय म्हणतो, भक्ती भावना परिणाम थोडं दुसऱ्या बुवाची, त्या दुसऱ्या बुवाला काहीतरी लागेल तर बोलणं, ज्या महिला बरोबर ते त्यांना मानाखाली घालून ते भजन ऐकणं, अशा काही गोष्टी इथे चालत आहेत। त्याला भजन म्हणत नाही। भजन म्हणजे काय, परमेश्वराची भक्ती तन मन धन एकवटून जे आपण भक्ती करतो, जे कार्य करतो त्याला भजन म्हणतात। भक्तीमय वातावरण तो निर्माण करतो बुवा। प्रत्येकाला भजनाचा अर्थ कळला पाहिजे। परमेश्वराला जो लीन होतो, म्हणजे मी एकटाच लीन होऊन उपयोग नाही। मी ते तुम्हाला सांगणार आहे की माझ्याकडून या गायनातून तुम्ही घेणार आहात, त्याचा अर्थ तुम्हाला देखील कळला पाहिजे। हा बुवा काय गातोय, आपण काय घ्यायचं आहे, म्हणून काय बुवा काय गातात, काय म्हणतात, त्याला ते भजन म्हणत नाही। भजन म्हणजे हल्ली खरोखर भाजीपाला झालेला आहे, काही अर्थ नाही। आणि या ठिकाणी हा महोत्सवाच्या ठिकाणी अशा पद्धतीची भजन नाही होणार। ते भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न मी करतोय। म्हणूनच म्हणतो मंदिरात भजन चाले नुसते गावापुरते,
तो चांगल्या रीतीने पार पाडावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. पण तिथे भजनही चालले आहे. कोणी गडबड गोंधळ न करता भजनाचा आनंद घ्यायचा आहे. त्या भजनामध्ये एकरूप व्हायचं आहे. हॅलो, ही जी मंडळी सभामंडपात महिला वर्ग उभा आहे त्यांनी एका बाजूला बसायचंय. तिथं हळदीकुंकू प्रत्येकाला मिळणार आहे. प्रत्येकाची सेवा हळदीकुंकवामार्फत होणार आहे याची काळजी घ्यायची आहे. हॅलो, या कलियुगामध्ये हे कलियुग आहे आणि या ठिकाणी स्वच्छता, पाण्याची स्वच्छता, पर्यावरण, हे जर पर्यावरणाचं संतुलन आपल्याला बाळगायचं असेल, ते व्यवस्थित जर राखायचं असेल तर स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. महात्मा गांधीजी बोलले होते, मला स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेला मी जास्त महत्त्व देईन. संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेचा विडा उचलला होता. प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गावोगावी ते फाटकी वस्त्र असायची. ते कीर्तनाद्वारे प्रबोधनही करायचे आणि स्वच्छ गाव हा त्यांचा वसा चाललेला होता. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छता अभियान मोहीम सुरू केली आणि आजपर्यंत ती या किंजवडे गावापर्यंत ती चालू आहे. आणि या किंजवडे गावातील सर्व महिला वर्ग तसे पुरुष वर्ग स्वच्छतेचा पाया उचलत आहे. आणि म्हटलं पाण्याचं स्रोत तसंच आहे ना. हॅलो हॅलो, मंदिराच्या आवारात जो आवाज येतोय, जेणेकरून हा आवाज कृपा करून थांबवा. पाणी पुरवठा आज किंजवडे गावामध्ये नळ योजना सुरू आहे आणि त्या नळ योजनेचं पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलंय. आणि त्या पाण्याची स्वच्छता आपण पण थोडी घ्यायला पाहिजे की नाही. आपल्या घराच्या पाठीमागून आपली जी मेन लाईन आहे त्या मेन लाईनवर मार्फत पंचायतीची पाणी चालू आहे का, पण जी आपल्या घरापर्यंत जो बारीका पाईप अर्धाचा पाईप जातोय तो आपल्या कुठेतरी गटारातून गेलाय, कुठेतरी खड्ड्यातून गेलाय, तिथे सांडपाणी जातंय आणि तो पाईप लिकेज असते आणि त्यातनं ते पाणी जर खराब पाणी त्या पाईपमध्ये गेलं तर ते पाणी आपल्याला घरात येतं. आपण काय करतो, असं हंडा लावतो, ते पाणी भरतो, म्हणजे दूषित पाणी आपण पितो. हे होऊ नये म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. त्याच्याकडे पंचायतीमध्ये येऊन लक्ष देणार नाही. तो पाईप लिकेज आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. पाणी जर शुद्ध नसेल तर नक्कीच रोगराई गावात वाढणार आहे आणि त्या रोगराईला सामोर आपणच जाणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जेवढी गावची स्वच्छता, एक लक्षात ठेवा की आपण जर आपल्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात केली तर वाडीची स्वच्छता आधी घराची, नंतर वाडीची, नंतर गावाची, अशा पद्धतीने संपूर्ण किंजवडे गाव स्वच्छ बनेल. नाही देवावरती श्रद्धा, नाही भक्ती भोळी, म्हणून बिगली प्रभू अनंता चोराचीच पोळी. म्हणून बिगली प्रभू अनंता चोराचीच पोळी.
आम्ही अंधारी राहतो, आम्ही अंधारी राहतो, आम्ही अंधारी राहतो. No.